असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असं कधीच झालं नव्हतं. धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये ते शिंदे गटात जाण्यामागचं कारण सांगत असल्याचा दावा केला जातोय. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत शक्ती प्रदर्शनही केलं. अशातच आता ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये एक कार्यकर्ता त्यांना शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारत असल्याचं ऐकू येतं. कार्यकर्ता विचारतो, विरोधात राहून इतकी वर्ष काम केलं, मग आता का? यावर ओमराजे म्हणतात, मला लाईनमन म्हणू नका, विरोधक असताना तशीच परिस्थिती होती म्हणूनच. त्यानंतर ते पुढे म्हणतात, विरोधात राहिलो इतकी वर्ष, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो पराभव झाला तसा वाईट पराभव यापूर्वी कधीच झाला नव्हता. अरे बाबा, व्यक्त करा, फक्त लाईटमन म्हणू नका. एखाद्या माणसानं मदत केली तर त्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो सगळीकडून ती चालू आहे. मग त्यात अहो मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना. म्हणून मी जर तुला हिनवलं तर त्या मताचा अपमान असतंय. दादा, मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं, दादा, कामाचा अपमान. माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री. ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी फोन केलता रात्री. पण काही वाटलं तरी रे बाबा, व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली. नाही, लाईनमॅन म्हणल्याचा राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा, त्या माणसाला मदत केलेली असते. अहो दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय, गोपाळ्या तो किती चक्रा आणल्या, 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केलंय दादा. असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असं कधीच झालं नव्हतं. दादा झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना. आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जे पराभव झाला का आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. नाही की. या कथित संभाषणामुळे धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. या घडामोडींवर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा.